नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन दोघंही बोलत आहेत. त्यांच्या दोघांच्या डोक्यात अस्मिताचा विषय चालू आहे आणि त्याचबरोबर सुमन काकूचा. अस्मिताची तब्येत ही सारखी बिघडते, तिला सारखं काही ना काही होतंय कारण तिच्या डोक्याला टेन्शनच तेवढं आहे, हा विचार चालू असतो. तेवढ्यातच सायली म्हणते, मला सुमन काकूंची सुद्धा काळजी वाटते, कारण सुमन काकूंच्या बाबतीत जे काही घडत होतं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे नागराज काका काहीच मान्य करायला तयार नव्हते. नागराज काकांनी स्वतः सुमन काकूंना मारलेलं आहे हे जेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर आलं तेव्हा नागराज काकांनी त्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. परंतु आता सुद्धा सुमन काकूंच्या जीवाला धोका आहे. तरीही सुमन काकू हे सगळं जे काही नाटक करत आहेत ना, ते खरंच खूप जबरदस्त असं करत आहेत, असं अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांना सांगत असतात. त्या दोघांच्या डोक्यात तेच विचार चालू असतात, कारण त्यांना दोघांना असं वाटत असतं की या सगळ्याचा परिणाम सुमन काकूंना भोगावा लागत आहे, सुमन काकूला सगळं सहन करावं लागत आहे, असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि दोघंही म्हणत असतात की नाही, सुमन काकूला या सगळ्या गोष्टींचा जो त्रास होतोय तो त्रास सहन करावा लागणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. अर्जुन म्हणत असतो की मला तर कळतच नाहीये, मी लहानपणापासून सुमन काकीला ज्या अवस्थेत पाहिलंय ना ते खरंच खूप वेगळं होतं आणि आता जे पाहतोय ते वेगळंच आहे. इकडे सुमन मात्र फोनवर सुमन बोलत असते. नागराज तिला म्हणत असतो, तुला काय वाटलं, आता तू कोणाला सांगणार आहेस आणि काय करणार आहेस, उपयोग काय होणार आहे तू कोणाला सांगून. हो, मी केलंय हे सगळं कारण मला दादाची प्रॉपर्टी हवी होती. दादाच्या प्रॉपर्टी मधला एक सदामी मला मिळालेला नाही आजपर्यंत. एवढं सगळं केलं तरीही ते दोघं जिवंतच राहिलेले आहेत, कारण त्या दोघांना त्या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नाही, असं म्हणत नागराज बोलत असतो आणि सुमनला ओरडत असतो. सुमनला म्हणत असतो की काय करणार आहेस तू, कोणाला सांगणार आहेस, मी तुला आणि महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं, ही गोष्ट तू कोणाला सांगणार आहेस, तू कोणाला सांगू शकत नाहीयेस, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत नागराज हा सुमनला धमकावत असतो. तेव्हा सुमन मात्र नागराजकडे पाहत असते, कारण सुमन हे सगळं जे काय आहे ते वेडं झाल्याचं नाटक करत असते आणि त्यामुळंच या सगळ्या आणि नागराज आता सुमनच्या समोर सगळं बोलत असतो. नागराज म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ना ते प्रॉपर्टीसाठी गेलं होतं आणि आता तू कोणाला सांगणार आहेस, ओरडून ओरडून कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर, कारण डॉक्टरने येऊन सांगितलेलं आहे की तुला मानसिक धक्का बसलेला आहे, तू मनोरुग्ण आहे, त्यामुळं तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. तू कितीही बोंबलून बोंबलून कोणाला सांगितलंस, म्हणजे तू अर्जुनला सांगितलंस, दादाला सांगितलं, कोणीच, कारण त्या दादाला तर मी खिशात गुंडाळून ठेवलेला आहे, तो काहीच माझं वाकडं करू शकत नाहीये, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी माझ्या खिशात ठेवलेल्या आहेत आणि कोणी माझं काहीही बिघडवू शकणार नाही, असं म्हणत नागराज सुमनच्या समोर सगळं कबूल करत असतो. सुमन मात्र शांतपणे सगळं ऐकून घेत असते आणि नागराज म्हणत असतो की तुला तर ना, तू तर माझ्या डोक्यात गेली, तुला ना संपवलंच पाहिजे, आधीपासूनच तू डोक्यात गेली ना, आता तर माझ्या जास्तच डोक्यात गेलेली आहे, कारण तू जे काय वागत असतेस ना ते इतकं भयानक असतं की तुलाही कळणार नाहीये, कारण तुझ्यामुळे ना वैताग आलाय मला, तुझ्यामुळे माझे सगळे प्लॅन फ्लॉप होतात आणि तू मला सांगत असते चांगलं वागायचं. का चांगलं वागायचं, मी त्या दादाच्या प्रत्येक गोष्टी मी ऐकायच्या का, आम्ही काय त्याचा नोकर आहे, नाही, मला मालक व्हायचं आहे, असं हे सगळं नागराजचं बोलणं चाललेलं असतं. सुमन मात्र शांत असते आणि नागराजला जराही भीती वाटत नसते. नागराज म्हणत असतो की बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी अशाच होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींना मी मास्टरमाइंड आहे या सगळ्या गोष्टींचा. 22 वर्षापूर्वी दादा बहिणीचा जो अपघात झालेला होता, रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो अपघात झालेला होता तो मी घडवला होता, मी सुपारी दिली होती महिपतला त्यांना मारण्याची, पण काय करणार, ते जिवंत राहिले, एक एक करून पुन्हा या घरात आले, पण माझं काहीच झालेलं नाहीये आणि मला त्यांच्याकडून एक रुपयाही मिळालेला नाहीये. खरं तर मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी करतोय पण मला काहीच मिळत नाहीये. सुमनला मात्र धक्का बसलेला असतो. सुमनला माहिती असतं की काहीतरी घडलेलं आहे, या सगळ्या गोष्टी या चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत, हे सगळं सुमनला माहिती असतं, परंतु सुमन मात्र काहीच करू शकत नसते. या सगळ्या गोष्टींना खरं तर कुठेतरी आळा बसला पाहिजे असं वाटत असतं, परंतु ते काहीच घडत नाही. इकडे नागराज तिथून तिला तसं बोलतो आणि निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नागराज तिथून निघून तर गेलेला असतो, परंतु इकडे सुमन मात्र रडत असते. तो मोबाईल काढते आणि त्यामध्ये पाहू लागते. इकडे अश्विन आता अस्मिताला इंजेक्शन देण्यासाठी आलेला असतो. अश्विन अस्मिताला म्हणत असतो की सॉरी, थोडासा त्रास होईल तुला, असं म्हणत तो तिला इंजेक्शन देतो आणि ती म्हणत असते किती दिवस आहे. अश्विन म्हणत असतो की अजून 4 दिवस आहे, नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, असं म्हणत त्याने तिला शांतही केलेलं आहे. तेव्हा मात्र
इकडे सायली अर्जुन दोघंही तिथं असतात आणि मग म्हणत असतात की अस्मिताई, म्हणजे तुला ना एक विचारायचं होतं. अगं तुला माहितीये का, सगळं नॉर्मल आहे. तेव्हा ते म्हणतात की एक गोष्ट सोडून. तेव्हा अस्मिता म्हणते काय? तर अस्मिता तूच नॉर्मल नाहीयेस ना, बाकी सगळं नॉर्मल आहे. आणि हसत असतात, तिची चेष्टा करत असतात. तेव्हा सायली म्हणत असते काय चाललंय हे सगळं. आणि कल्पनाला मात्र वाईट वाटत असतं, आपल्या लेकीला एवढं सगळं सहन करावं लागत आहे आणि हे सगळं त्या नालायक माणसामुळे सहन करावं लागत आहे, त्याला जराही लाज वाटत नाहीये असं वाटत असतं. तेव्हा अस्मिता मात्र शांतपणे तिथे बसलेली असते आणि हे दोघं भाऊ तिला चिडवत असतात, तिच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलत असतात. तेव्हा मात्र अस्मिता शांतपणे ते सगळं ऐकत असते. सायली मात्र त्या दोघांकडे पाहत असते आणि म्हणत असते काय चाललंय तुमच्या दोघांचं, का तुम्ही दोघं जण. आणि मग अर्जुन सुद्धा तीच बाजू घेत आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने होत आहेत, तेव्हा मात्र आता सायली तिथं समजवत आहे, सायली समजून घेत आहे आणि सांगत सुद्धा आहे की हे सगळं आहे ना अस्मिताई, हे सगळं दोघं जण नाटक करतायत. तेव्हा ती म्हणते की अगं बोलू दे ग. आणि मग अस्मिताला ते बोलत असतात. तेव्हा अस्मिताला म्हणत असतात बघ, तुझ्या चेहऱ्यावर अशी गोड स्माईल आली ना, मग मात्र छान वाटत असतं. नाहीतर बघ माझी बायको, तिच्या तोंडावर ना कधी स्माईल नसते, नेहमीच्या 12 वाजलेले असतात. सायली म्हणते काय? आणि मग अर्जुन सायली दोघंही बोलत आहेत. अस्मिताला म्हणत असतात की गोड दिसतेस की नाही, असं जरा माणसाने हसत राहिलं पाहिजे असं ते बोलत आहेत. आणि अस्मिता मात्र हसत असते आणि अर्जुन सायली यांचं भांडण सुरू झालेलं असतं आणि अश्विन सुद्धा त्या दोघांकडे पाहत असतो. आणि मग अस्मिता म्हणत असते की ती गोड कपल आहे, यांना कोणाची ना नजर लागायला नकोय असं अस्मिता म्हणत असते. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन पाहत असतात. इकडे सुमन मात्र वेगळ्याच विचारात असते. नागराज अजूनही कालपासून बाहेर कुठे गेलेला नाहीये, कारण तो व्हिडिओ मला अर्जुन आणि सायलीपर्यंत पोहोचवायचा आहे. पण जर नागराज इथून गेला नाही तर तो व्हिडिओ मी कसा पोहोचवणार, अर्जुन सायलीला कसं सांगणार, हा एकच प्रश्न तिला सतावत असतो. आणि तेवढ्यातच नागराज तिथे आलेला असतो, तिला सांगत असतो की गप्प राहायचं, अजिबात तोंड ओढायचं नाहीये, कारण तो म्हणत असतो की अजूनही रविराज किल्लेदार जिवंत आहे. ती म्हणत असते मी मरणार, मला मारणार असं तिचं चालू होतं. तेव्हा नागराज तिला म्हणतो की गप्प बस. मग ती निळा, पिवळा, हिरवा असे वेगवेगळे रंग बोलू लागते, कारण नागराजला कळलं पाहिजे की ही वेडी आहे. तरच नागराज हे सगळं तिच्या समोर करत आहे, म्हणजे तिला मारणं किंवा त्रास देणं कमी करू शकतो. या गोष्टी तिला कळलेल्या असतात, म्हणजे अर्जुन आणि सायलीचाच हा प्लॅन असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता सुमन मोबाईल घेते आणि मोबाईल पाहू लागते. मोबाईल पाहिल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं, कारण त्या मोबाईलमध्ये तोच व्हिडिओ असतो जो तिने रेकॉर्ड केलेला आहे नागराजचा कन्फेशनचा. इकडे अस्मिता मात्र छान हसत असते आणि म्हणत असते खरंच यांचं किती गोड कपल आहे, यांना कोणाची नजर नको लागायला असं अस्मिताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सायली अर्जुन सगळेजण बोलत आहेत आणि सुमन म्हणत असते की लवकरात लवकर मला सायलीला फोन केला पाहिजे, तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला पाहिजे. बरं झालं की नशीब सायलीच्या हातातच मोबाईल असतो आणि सुमन मात्र सायलीला फोन करते आणि सायलीला म्हणत असते की अगं सायली, मला मनोरुग्ण समजून यांनी सगळ्या गोष्टींची कबुली माझ्यासमोर दिलेली आहे आणि त्याचा मी व्हिडिओ बनवलाय. तेव्हा सायली म्हणते काय सांगताय, आणि ती म्हणते की खरंच खूपच भीती वाटते मला. तेव्हा सायली म्हणते काळजी करू नका, आम्ही दोघं येतोय तिकडे, आल्यानंतर आपण बोलूया असं सायलीने आता सुमनला सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सुमनला थोडंसं बरं वाटायला लागलेलं आहे, पण तेवढ्यातच तिला कोणीतरी येताना चाहूल लागते आणि तिने तिच्या हातातला मोबाईल सोडून देते. त्यानंतर इकडे अश्विन आणि अर्जुन दोघेही बोलत आहेत. अश्विन म्हणत असतो की काळजी करू नको अस्मिताई, सगळं व्यवस्थित होणार आहे असं तो अस्मिताला सांगत आहे. त्याचबरोबर त्याला असं वाटत असतं की अस्मिताताईची तब्येत नीट व्हावी, आपण डॉक्टर आहोत आणि आपल्यामुळं अस्मिताताईला जर फायदा झाला तर खूप चांगली गोष्ट आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अस्मिता हसत असते आणि म्हणत असते की बाद झालं रे तुमचं आता, खरंच तुम्ही दोघं ना असंच काहीतरी करत असता. तेवढ्यातच अर्जुनचं लक्ष हे सायलीकडे जातं. अर्जुन सायलीला विचारतो काय झालं. सायली म्हणते की काही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो सांग ना काय झालं. तेव्हा सायली म्हणते की सुमन काकूंचा फोन आलेला होता आणि मग खुणवूनच अर्जुनला सांगते. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते अरे आत्ता 2 मिनिटं झाली नाहीयेत भांडून, आता काही पुढच्या भांडणाची तयारी. आणि मग दोघंही हसू लागतात. अर्जुन म्हणतो की हो ना,
त्याशिवाय मज्जा तर येणार आहे का सांग. मग पुढच्या भांडणाची तयारी तर केलीच पाहिजे, असं त्यांचं सुरू झालेलं आहे. आणि दोघंही बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की बर अस्मिताई तू आराम कर. सायली पण म्हणते की हो तुम्ही आराम करा अस्मिताताई, आम्ही जातो आता, असं म्हणत दोघंही निघालेले आहेत. त्याच वेळी इकडे सुमन मात्र टेन्शन मध्ये असते. तिने मोबाईल बेडखाली सरकवलेला असतो आणि तिला भीती वाटत असते. तेवढा नागराज तिथे येतो आणि तिला आणखी भीती घालत असतो. तिला असं म्हणत असतो की आलो होतो, नाही माझा मोबाईल राहिलाय ना तो बघायला, आणि पुन्हा म्हणतो की नाही घड्याळ राहिलंय ते घ्यायला आलो होतो. सुमनच्या तोंडापुढे हात नेत असतो. धनु काही तिला मारून टाकणार आहे की काय असं तिला धमकावत असतो. आणि तेव्हा मात्र सुमन घाबरलेली असते. सुमन शांत होते आणि बाजूला होते. नागराज त्याचं घड्याळ घेतो आणि तो घड्याळ घेऊन तिथून जाऊ लागतो. सुमन म्हणते की नाही आता मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. सायलीने सुमनला सांगितलेलं आहे की तो व्हिडिओ पाठवू नका, आम्ही येतोय तिकडं, तिथं आल्यानंतर बघूया, असं सायलीनं सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र तिकडे अश्विन रूममध्ये येतो, आवरतो, त्याला हॉस्पिटलला जायचं असतं. आणि प्रिया उठते आणि प्रिया म्हणते किती वाजले, मी एवढा वेळ झोपून राहिले, खरंच मला कळलंच नाहीये. थांबा अश्विन तू आवरून घे, तोपर्यंत मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. तेव्हा अश्विन म्हणतो की बंद कर ही नाटकं सगळी तुझी जी चाललेली आहेत ती. तेव्हा प्रिया त्याच्या जवळ येते आणि त्याला बोलू लागते. कारण प्रियाला माहिती आहे जर आपण ह्या गोष्टी बोललो नाही तर काय परिणाम होणार आहेत. कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिला भोगावा लागणार आहे. तिला घराच्या बाहेर सुद्धा जावं लागू शकतं. ह्या गोष्टी तिला माहिती आहेत. ती म्हणत असते की एकदा का ह्या अश्विनला घोळात घेतलं की सगळं नीट होणार आहे, एवढाच विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो की तुला लाज कशी वाटली नाहीये, तू ज्या पद्धतीने वागलेली आहे, ज्या पद्धतीने तू गोष्टी केलेल्या आहे, तुला कसं काय वाटलं नाहीये ग, म्हणजे तू असं कसं वागू शकते, असं म्हणत तो तिला बोलत असतो. ती म्हणत असते की मला माफ कर, खरंच अश्विन मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी असं कसं वागले ना मला कळतच नाहीये, म्हणजे काय झालं आणि कशामुळे मी हे सगळं केलंय. हा असं म्हणत ती पाया पडते, हात जोडू लागते. तेव्हा अश्विन म्हणतो की बंद कर ही तुझी नाटकं, हे पाया पडून वगैरे काही होणार नाहीये, तुझ्या वागण्यातनं दिसलं पाहिजे की तुझ्यामध्ये बदल होतोय, अन्यथा मला काहीही फरक पडणार नाही, मग मला निर्णय घ्यावा लागेल. आता मात्र प्रियाला भीती वाटू लागते की हे सगळं काय होतंय आणि या सगळ्याचा परिणाम काय होतोय, मी काय करू, कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडवू, हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अश्विन आता रागाने तिथून निघून जातो आणि प्रिया मात्र पाहतच राहते. म्हणजे प्रियाचा अश्विनला जिंकण्याचा किंवा खोटं बोलून घोळात घेण्याचा जो प्लॅन असतो तो उधळला गेलेला असतो आणि अश्विन तर तिथून रागानेच निघून गेलेला असतो. त्याचबरोबर इकडे कल्पना किचनमध्ये काम करत असते. सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन आणि सायली म्हणतात की आता आपल्याला लवकरात लवकर सुमन काकूंकडे गेलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी काय आहेत ते पाहिलं पाहिजे. तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि अर्जुनला म्हणत असते की अरे, तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं मामा बोल ना. तेव्हा ती म्हणत असते सायली अगं बऱ्यापैकी झालंय, तेवढं भाजी फोडणी टाकायची तू तर करून घेशील का. तेव्हा सायली म्हणते की हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं मामा आम्हाला बाहेर जायचं आहे एका कामासाठी. तेव्हा कल्पना म्हणते की चालेल चालेल. आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की मला ना कळतच नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं माहितीये का, तुमच्या सासूसुनेचं जे नातं आहे ना ते खरंच खूप चांगलं आहे आणि या सगळ्या नात्यामुळं तर ह्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत आहेत. तेव्हा सायली म्हणते ही या वटपौर्णिमेला मी वडाची पूजा करताना एकच इच्छा बोलणार आहे की माझ्या नवऱ्याला 7 जन्म हीच आई मिळू दे, म्हणजे 7 जन्म मला ही सासू मिळू दे, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे आता अर्जुन सायली जायला निघतात. कल्पना म्हणते की चालेल काही हरकत नाहीये, कारण तू अर्जुनला त्याच्या कामात जी काही मदत करतेस ती मला माहिती आहे, त्यामुळे तू या गोष्टींचा विचार करू नको. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली सुमन काकीकडे पोहोचलेले आहेत आणि सुमनच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ त्यांच्या समोर आलेला आहे. जेव्हा ते सुमनच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ पाहतो अर्जुन, तेव्हा त्याला धक्का बसतो आणि अर्जुन विचारच करायला लागतो की हे सगळं काय आहे, म्हणजे हे सगळ्या गोष्टीचा मास्टरमाइंड नागराज काका आहे. आता मी शांत राहू शकत नाही, हे आधी सिनियरला फोन करून कळवतो आणि नंतर पोलिसांना. आता नागराजची वाट लावायचीच आहे हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर
अर्जुन आणि सायली पाहतच राहतात. सायली पण म्हणते की हो, 100 अपराध झालेले आहेत, आता नागराज काकाला शिक्षा झालीच पाहिजे. कारण आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं की त्यांना कोणीच काहीच करू शकणार नाही, परंतु आता त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा द्यावी लागणारच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.